बाळांनो, आपल्याला त्या गोष्ट सुरुवात करायची, पण त्या गोष्ट सुरू करायच्या आधी की जसं मी ह्या शाळेमध्ये तर नवीन आले, म्हणजे जसं तुम्ही सर्वांनी या शाळेनं या मॅडमनं तसं मला छान स्वीकारलं, आनंदाने स्वीकारलं, हेच तर आपलं जीवन आहे आणि हेच आपल्याला ते घडवत जात असतं. कोणती गोष्ट आपण आनंदाने स्वीकारली ना की मग त्यातून आपला आनंद मिळतो. मग तुम्ही सगळ्यांनी आता ही जी संस्कार माला होती, ही जे कथा सुरू झाल्या ते 1 ते 20 भाग ह्या कथेचे, ह्या गोष्टींचे आपण दुसरीकडे घेतले होते, पण आजपासून हा भाग आपण आपल्या शाळेतून सुरू करणार आहोत. याच्या आधी झालेल्या सगळ्या गोष्टी आपण तुम्हालाही घेणार आहोत, पण आज ह्या श्यामची आई मधली रात्र 21वी आणि गोष्टीचं आपलं नाव आहे ध्रुवांची आजी. आता गोष्ट घेत असताना पहा, आमच्या घरी आमची एक दूरची आजी राहत असे. तिचे नाव द्वारका काकू. आमचे वडील वेगळे झाले तेव्हा ती वडिलांकडे राहावयास आली. तिचे शेतभात होते, त्याची व्यवस्था वडील बघत. वडिलांवर तिचा लोभ होता म्हणून ती वडिलांकडे राहत असे. या आजीचे नाव आम्ही ध्रुवांची आजी असे पाडले होते. चातुर्मासात बायका देवाला ध्रुवांची लाखोली वाहतात. कोणी पारिजातकाची लाख फुले वाहतात, कोणी बटमोगऱ्याची लाखोली वाहतात. असे चालते. जिला ध्रुवांची लाखोली वाहण्याची इच्छा असते ती इतर बायकांना ध्रुवा तोडावयास बोलवते व त्यांच्या मदतीने लाखोली पुरी करते. म्हणजे आपण आता तुम्ही सगळे, मी मॅडम, आपल्या सगळ्यांच्या घरी आपली आजी आहे, बरोबर? कारण आपल्यावरती प्रेम करणारी, आपण हक्काने कोणतीही गोष्ट मागणारी आपली अशी आजी आजोबा असतात. आपले आई वडील आपल्यावरती प्रेम करत असतात. पण होतं काय बाळांनो की आपण जेव्हा हक्कानं आजीला सांगतो, आजीला एखादी गोष्ट मागतो, पण जेव्हा त्याच प्रेमानं आजी आपल्याला हाक मारते, काम सांगते, तेव्हा ते आपण करतो का? तेव्हा तेवढ्याच प्रेमानं आपण तिचं ऐकतो का? नाही ऐकत. म्हणजे जेवढा जीव आपल्याला आजी लावते, आपण पडलो असेल, आपल्याला काय हवं असेल, आजीला काळजी वाटते. पण आजीला जर एखादी गोष्ट मिळाली नसेल, आपल्याला वाईट वाटतं का? आपल्याला दुःख होतं का? नाही. याचा अर्थ आपण फक्त आपला विचार करतो. आणि या श्यामच्या आईच्या गोष्टीतून आपल्याला तेच शिकायचंय की आपल्याबरोबर आपल्या सगळ्यांचा विचार करता आला पाहिजे. म्हणजे जर आपण आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरातले आपले आई वडील, काका असेल, काकू असेल, कोणाची आत्या असेल, आजी असेल, आजोबा असेल, यांच्या मनाचा पण आपला विचार करता आला पाहिजे. जर तुम्ही शाळेत निघालात, तुम्हाला जर वही हवी असेल, पेन्सिल हवी असेल, पण नाही जमला आईला द्यायला, बाबांना नवीन आणून द्यायला नाही जमलं एखाद्या दिवशी, आपल्याला किती वाईट वाटतं. खाऊला आपल्याला 10 रुपये नाही दिले, आपल्याला किती वाईट वाटतं, किती रडायला येतं आपल्याला. आपण किती माघारी बोलतो, आईला असेल, वडिलांना असेल. पण ज्या वेळेस आई आपल्याला काम सांगते त्यावेळेस आपण काय म्हणतो, तुझं तू कर, मला नाही सांगायचं, मी चाललोय बाहेर. मग आईच्या मनाला वाईट नसेल वाटत का? आता आपली शाळा सुटणार, शाळेतून तुम्ही सगळे घरी जाणार. घरी गेल्याच्या नंतर तुमचे आजी असेल, आई असेल, बाबा जे कोणी घरामध्ये असतील ते तुम्हाला विचारतात ना, काही खायचं का, द्यायचं का. कोणी कोणी स्वतःच्या हाताने घेत असेल. जेव्हा तुम्ही आजारी असता त्यावेळेस तुमची काळजी घेतली जाते. पण असं आहे का रे, आई आजारी आहे, बाबा आजारी आहे, आपण त्यांची काळजी घेतली, आपण त्यांचे हातपाय दाबून दिले, आई तू आज काम नको करू बरं का, सगळं काम मी करतो, सगळं काम मी करते, असं कोणाला वाटतं का? नाही. मग आपलं जे मन आहे तुमचं आणि माझं सुद्धा, ते फक्त माझ्यासाठी सगळ्यांनी करावं ही अपेक्षा करतं. माझ्यासाठी माझ्या आईने करावं, माझ्या वडिलांनी करावं, भावांनी करावं, बहिणीने करावं, आजीने करावं, आजोबांनी करावं, शाळेत मित्रांनी करावं, मॅडमनी माझ्यासाठी करावं. पण मी कोणासाठी काय करावं हा विचार आपल्याला कधीच येत नाही. आणि हे शिकण्यासाठी श्यामचे संस्कार मला आपण सुरू केलेली आहे की श्याम नेमका कसा होता. तो तुमच्यासारखाच होता, तुमच्यासारखाच तो खोडकरही तेवढाच होता, पण तो प्रामाणिक होता, मायाळू होता, आईच्या कष्टाची जाणीव त्याला होती. मग तेच आपल्याला यातून शिकायचं आहे. मग आता पाहिलं की ते द्वारका काकूला ध्रुवांची आजी का म्हणत होते हे आपण पाहिलं. पुढे आमची आजी या कामासाठी नेहमी तयार असे. तुका म्हणे व्हावे सत्य धर्मा सहाय्य, चांगल्या कामाला नेहमी मदत करावी. तोच मुद्दा पुढे आला की जे कोणी चांगलं करत असेल ना, आपण काय विचार करतो, शाळेत येताना, घरी जगताना, वावरताना, मला माझ्यासाठी कोण करतंय का, मग मी करणार. तू मला पेन्सिल दिली होती का, तरच मी तुला पेन्सिल देणार.
तुम्हाला पाणी प्यायला दिलं का तरच माझ्यातलं पाणी मी तुला प्यायला देणार. म्हणजे हा जो विचार आपण करत असतो ना तो आपला स्वार्थी मनाचा विचार असतो. पण असं न करता ज्यांना ज्यांना आवश्यक आहे त्या मदतीसाठी आपण कायम तयार असलं पाहिजे. जोपर्यंत आपण इतरांना मदत करायला तयार होत नाही तोपर्यंत आपलीही कुणी मदत करणार नाही. मग जोपर्यंत आपल्याकडून त्यांना गोष्टी मिळतात आहे, खाऊ मिळत आहे, तोपर्यंत ते तुमच्या बरोबर असतील. पण जेव्हा हे सगळं बंद होईल तेव्हा ते तुमच्या बरोबर असणार नाही. त्यामुळे नातं जपताना पहिले खरेपणानं जपायचं, आपण प्रामाणिक राहायचं, आपण गोड राहायचं, आपण खरेपणाने वागायचं. म्हणजे समोरील व्यक्ती सुद्धा आपल्याशी खरेपणाने वागतो. बऱ्याचदा असं होतं, मॅडम मी किती मदत केली त्यांना पण आता ते माझी मदत नाही करत आहे, असं नाही. त्याच्यामुळे जो तुम्ही आता लहान आहात पण जसं तुम्ही हळूहळू मोठे होत जाल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता तुम्हाला सगळ्यांना शेती माहिती बरोबर, हा इकडे भात जास्त असतो. आता तुम्ही भाताचं जर ते पीक लावलं असेल तर कांदे येतील का रे? येतील नाही ना. असं कोणा शेतात झालं बरं, मॅडम आम्ही भात लावला पण त्या भाताच्या ऐवजी ना आमच्या शेतामध्ये कांदेच आले आहो, झालं असं. गहू लावला तुम्ही भात आला का? मग जे पीक लावल तेच येतं की नाही. अगदी तसंच असतं बाळांनो आपल्या कर्मांचं सुद्धा. तुम्ही लहान आहात, कर्मशब्द तुम्हाला फारसा कळणार नाही, पण आपण जे करतो ना तेच आपल्याला भोगावं लागतं, तेच आपल्याला फेडावं लागतं. म्हणून आपण प्रयत्न करत असताना मी चांगलं वागलं पाहिजे, मी चांगलं बोललं पाहिजे, मी इतरांचा आदर केला पाहिजे, आई वडिलांचा मान सन्मान राखला पाहिजे, त्यांना उलटून बोललं नाही पाहिजे, शिवी माझ्या तोंडात आली नाही पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वतःला ह्या गोष्टींची सवय लावाल त्यावेळेला काय होणार आहे, तुमच्यावरती संस्कार चांगले होणार आणि तुम्ही खूप छान मोठा माणूस बनणार. कारण फक्त आपल्या शिक्षणाने मोठं व्हायचं नाही तर आपल्या संस्कारांनी मोठं व्हायचंय. आता तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असतो. तुम्हाला वाटलं चला आज मॅडमने शिकवलं मला हे गणित नाही समजलं, तुम्ही मोबाईलवर बघू शकता, तुम्हाला ते कळेल कदाचित तुम्हाला, पण संस्कार असे कुठेही मिळत नाही. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं, मी कसं वागलं पाहिजे. आपला आताच मी सांगितलं, समोरच्याने माझ्याशी कसं वागावं ही अपेक्षा करण्यापेक्षा मी इतरांशी कसं वागावं, मी त्यांच्याशी कसं बोलावं, माझ्या आईशी मी कसं बोलावं यावरती आपण लक्ष केंद्रित करायचं. बऱ्याचदा असं वाटतं सकाळ दुपारीच इडलीचा विषय निघाला, त्याच्या घरी मोठी जाड इडली होती, त्याची आई किती छान आहे ना, त्याची आई सगळं त्याला करून देते, माझी आई मला करून देत नाही, माझ्या आईचा मला राग येतो. दुसऱ्याच्या वस्तू आहेत त्या आपल्याला छान वाटतात पण आपल्या वस्तू आपल्याला छान वाटत नाही. त्याच्यामुळे आपल्या वस्तू आपल्याला आवडल्या पाहिजेत, आपली माणसं आपल्याला आवडली पाहिजेत. त्यासाठी आपण आपल्या माणसांवर प्रेम करायला शिकायचं. आणि सर्वात जास्त ह्या जगाच्या पाठीवर सर्वात जास्त प्रेम करणारे बाळांनो आई वडील आहेत. हा ते कधी मारतात, कधी रागवतात, कधी ओरडतात, पण ते आपल्या भल्यासाठी असतं. असं आहे का रे तुम्ही खूप छान अभ्यास आणि तुमच्या कानाखाली ओढून दिली, आईने मारलं तुम्हाला, झालं असं कधी नाही झालं का? असं होत नाही. जेव्हा आपण कुठेतरी चुकतो, आपली वाट चुकीच्या सुरू होते, आपण चुकीच्या मार्गाला लागतो, असं ज्यावेळेस आपल्या आई वडिलांना वाटतं त्याच वेळेस आपले आई वडील रागवतात, शाळेमध्ये शिक्षक रागवतात. त्यामुळे त्यांचा राग धरायचा नाही. आई ओरडली, आई बोलली तरी राग धरून बसायचं नाही, उलट आपण आईची डबल काळजी घ्यायची. आज तुम्ही सगळे अनुभवत आहात की तुमची आई सकाळी लवकर जाते, रात्री उशिरा घरी येते, मग आई दमते, तुम्ही तुमची आई दमते की नाही. पण आपण कसं गेला सांगतो आई मला चहा दे, आई मला बिस्किट दे, आईने कोणाला मागायचं? आईला दिलं असं कोण बसल्या जागेवर? मग आईची काळजी घ्यायला आपण उभं राहायचं. असं म्हणायचं मी मुलगा आहे मी का करायचं नाही, मुलगा असो मुलगी असो त्या ठिकाणी आपण उभं राहायचं, आईची काळजी आपण घ्यायला शिकायचं. म्हणजे चांगल्या कामासाठी आपण सतत मदतीला तयार असलं पाहिजे. चांगल्या कामात कोणाला निरुत्साह करणे म्हणजे मोठे पाप आहे. घातली या भय नरका जाणे, हे काम होणार नाही, तुला त्रास पडेल अशी भीती जो घालतो तो नरकास जातो. आता स्वर्ग आणि नरक म्हणजे तुम्ही दिवाळीच्या वेळेस ऐकलं असेल, पहाटे पहाटे आंघोळ कर नाही तर नरकात जाशील बघ, हो की नाही. स्वर्ग आणि नरक ह्या खूप गोष्टी नंतरच्या आहेत, त्या खूप लांबच्या आहेत. मुळात आपण चुकीच्या गोष्टी करतो, चुकीच्या गोष्टीनं वागतो, चुकीच्या गोष्टी बोलतो म्हणजेच आपण नरकात आहे. त्यासाठी स्वर्ग आणि नरक पुढे पाहायला जायची गरज नाही.
जेव्हा आपण छान राहतो, छान वागतो, छान बोलतो, आपण आनंदी राहतो, आपल्यामुळे सगळेजण आनंदी राहतात, तोच एक स्वर्ग असतो. म्हणजे स्वर्ग आणि नरक इथल्याच गोष्टी आहेत. परंतु जुन्या काळापासून कसं होतं की फारशी माणसं ऐकत नसायची, मुलं ऐकत नसायची. मग भीती घालण्यासाठी असं सांगायचं, तू छान वाग बर का, तू चांगला वागलास ना, तू चांगला बोललास ना, तुला स्वर्गात जागा मिळेल. कधी? मेल्यावर. तू शिव्या दिल्यास, भांडण केली, तक्रार केल्या, एकमेकांना ढकललं, दुसऱ्याला त्रास होईल असं वागलास की तू नरकात जाशील. मग स्वर्ग आणि नरक ह्या गोष्टीमध्ये आपण नाही पडायचं. आपण छोटी मुलं आहोत ना, आपण कुठे पाहायचं, आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही. मग ते माझे आई वडील असेल, आजी आजोबा असेल, किंवा शाळेमध्ये कोणी असेल, माझ्या मित्रमैत्रिणी असतील, आपल्यामुळे त्रास नाही झाला पाहिजे. जर आपल्यामुळे समोरच्याला त्रास होत असेल, त्याचं मन दुखत असेल, त्यासारखं मोठं दुःख आणि पाप कोणतंच नाही बाळांनो. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही कायम शिकायची. त्यासाठीच ही गोष्ट आहे की आपल्यामुळे इतरांना त्रास नाही झाला पाहिजे. सत्कर्म सिद्धीत जावे म्हणून सर्वांनी झटावे. आमची आजी कोणीही बाईसाठी दुर्वा खुडायच्या असोत तेथे हजर. आम्हा जर कोणी विचारले आजी कोठे आहे, तर आम्ही सांगावे गेली दुर्वांना. असे करता करता त्या आजीचे नावच मुळे दुर्वांची आजी असे पडले. आम्ही मोठे झाल्यावरही तिला दुर्वांची आजी असेच म्हणत असू. दुर्वांच्या आजीमध्ये अनेक गुण होते. उन्हाळ्यामध्ये जर पाणी आटले तर खोल विहिरीत उतरून ती तपेल्यानं पाणी घागरीत भरी व आई वर ओढून घेई. रात्रीची ती शेतावर एकटी राखण करी. एकदा तिने चोर पकडले होते. आता दुर्वांची आजी म्हणजे महिलाच आहे, हो की नाही, तशी आपली आजी आहे तसं. पण त्यांनी सांगितलं की ती एकटीच राहत असायची, हो की नाही. ती ज्यावेळेस ती शेतावर राहायची तेव्हा सुद्धा ती एकटीच राहत असे. आता तुम्हाला जर कोणाला सांगितलं की आज दिवसभर तुम्ही रात्रभर एकटाच घरामध्ये झोपा, झोपताल का रे? बाळ काय हवं तुला? इकडे बघ, इकडे बघ, सरळ बस, सरळ बस, दे माझ्याकडे. तर तुम्हाला जर आपण सांगितलं की आज रात्रभर तुम्ही एकटंच घरात झोपाय, म्हणजे शेजारी कोणी नसणार आहे, चालेल का? काय होईल बरं त्यावेळेला? तुम्हाला जर एकट्यालाच घरामध्ये झोपायला लावलं रात्रीच्या वेळेला तर काय होईल? भीती वाटेल. काय होईल? भीती वाटेल. पण दुर्वांची आजी अशी होती की शेतामध्ये राहायला, शेतामध्ये जायला, काम करायला, तिथे रात्रीचं झोपायला तिला भीती वाटत नसेल. ती एवढी शूर होती. म्हणजे आपल्याला सुद्धा तेवढं शूर बनायचंय, तेवढं मनाने कणखर बनायचंय. आपल्याला भित्र नाही व्हायचं की प्रत्येक काम, कुठलंही काम असतं ते मला करता आलं पाहिजे. काम असं वाटून घेतलेलं नसतं, भांडी मुलींनीच घासायची, मुलांनी नाही घासायची असं नाही. प्रत्येक काम आपल्याला करता आलं पाहिजे. ज्यावेळेस आता जे तुम्ही खूप मोठे व्हा, तुम्ही अमेरिकेमध्ये शिकायला जाल, तर तिथे कामाला जाल, तिथे आपलं काम आपल्यालाच करावं लागतं. तिथे आपल्यासाठी दुसरं कोणी नसतं. मग हे स्वावलंबन जी गोष्ट आहे ती आपल्याला आली पाहिजे. स्वतःची कामं स्वतःला करता आली पाहिजे. तिला भीती ही वस्तूच माहित नव्हती. तिला अंगारा मतंदरा येत असे. मुले आजारी पडली, गुरे एकदम दूध देतनाशी झाली तर आजीकडे अंगारा यावयाचा. अंगारा जपत असता तिला जर सारख्या जांभया आल्या तर दृष्ट फार वाईट पडली असे ती म्हणे. गुरांच्या अंगाऱ्याबरोबर पेंडीचा तुकडा आणि तो मंतरलेला पेंडीचा तुकडा म्हशीस व गाईस खावयास द्यावयाचा. दुर्वांच्या आजीस दुखत असलेल्या भागास तेल चांगले लावता येत असे. कोणाचे पाय वळत असेल, पोट दुखत असेल, पाठीत कळा येत असल्या तर दुर्वांच्या आजीस तेल लावयास बोलावणे यायचे. तिने चोळले की गुण यायचा. तिच्या हातात जणू धन्वंतरी होता. माझे डोळे बिघडले होते तेव्हा माझ्या तळपायात रोज गाईचे दूध ती चोळीत असे व भराभर ते जिरवीत असे. आता ही जी दुर्वांची आजी, जसे आपल्या घरातल्या आजीला सुद्धा आपले सगळे उपाय माहिती असतात. म्हणजे आपल्याला पटकन डॉक्टरकडे जाण्याची गरज नसते. मग त्यावेळेला आपली आजी आपल्याला सगळे उपाय करत असते. मग ह्या आजीला हे सगळं माहिती होतं. मग ह्यातून शिकण्यासारखं काय आहे, ह्यातून ह्या गोष्टीतून घेण्यासारखं काय आहे, तर आपली आजी फक्त आपल्यासाठी विचार करत असते. माझ्या मुलाचं कसं होईल, त्याचं कसं कल्याण होईल, त्याला कुठला त्रास तर होणार नाही ना, माझ्या नातवंडांचं कसं होईल, हा जो रात्रंदिवस ती विचार करत असते ना, मग त्याची परतफेड म्हणून ह्या उतार वयामध्ये आपण तिची काळजी घेतली पाहिजे. तिला आपण अधिक जपलं पाहिजे.
दुर्वांच्या आजजवळ सर्व प्रकारचे बी बियाणे असावयाचे. तिच्याजवळ एक मोठे नळकांडे होते. त्यास भेंडी, पडवळ, सहस्त्रफळी, दोडका, चिबूड, काकडी, कारेती इत्यादी सर्व प्रकारचे बी असावयाचे. सोंगट्यांनी किंवा कवड्यांनी खेळण्यात ती पटाईत होती. कवड्यांच्या खेळासाठी खडूने नाट सुद्धा ती जमिनीवर किती आखल्यासारखे काढी. रेषा सरळ असावयाच्या. मंगळागौर वगैरे असली म्हणजे दुर्वांची आजी तेथे असावयाची. मुला मुलींना नाना प्रकारचे खेळ शिकवावयास तिला लावावयाची. आगीन पासोड्याचा खेळ तिच्या आवडीचा. या खेळात मुले पांघरून लपवायची असतात व दुसऱ्या बाजूने माणसाने येऊन कोण कोण लपवलेली आहेत त्यांची नावे सांगायची. आजी आम्हाला लपवायची. लपणारा मुलगा किंवा मुलगी अंगाने मोठी असल्यास ती सांगायची, जरा लहान हो, अंग चोरून घे. लपणारा लहान असला तर त्याला ती सांगे, जरा मोठा हो, हेतू हा की ओळखायला कठीण जावे. हा खेळ मोठा गमतीचा. दुर्वांच्या आजीला देवादिकांची तशी देवावरची कितीतरी गाणी येत असत. दशावतार, चिंधी, उषाहरण, पारिजातक कितीतरी गाणी तिला येत असत. म्हणजे एक प्रत्येकाकडे कशी कला असावी, त्याच्याकडे काय काय येत असावं. म्हणजे आपण जरी मोठं झालो तरी ही गोष्ट आपल्याला येत नाही. आता जसं आपण तुम्ही आम्ही शिक्षण घेता, पण आपल्या काळामध्ये आजी शाळेत गेलीच नव्हती, बरोबर. आजीला येत नव्हतं. लिहिता वाचता तिला येत नसेल बाळांना. जे तुम्ही वाचता लिहिता ते तिला येत नसेल, पण तिला जगायला कोणतं ज्ञान आवश्यक आहे. मी कसं जगलं पाहिजे, मी कसं बोललं पाहिजे, मी कसं वागलं पाहिजे याचं व्यवहार ज्ञान आजीला आहे. शेतामध्ये कुठलं बी पेरल्यावरती छान येईल, कोणत्या ऋतूमध्ये कोणतं बी पेरायचं आणि जगण्यासाठी आवश्यक हे व्यवहार ज्ञान लागतं. हे उपाधीचं शिक्षणाचं जे ज्ञान आहे ना ते काळांतर उपयोगी पडत असतं. परंतु ज्याला शिक्षण येत नाही पण ज्याला जगायची कला जमलेली आहे तो माणूस गुणी असतो. जसं ह्या दुर्वांच्या आजीला सगळ्यातलं सगळं येत होतं. तिला खेळ खेळता येत होते, तिला काम करता येत होतं, तिला गाणी म्हणता येत होती, तिला देवाची भक्ती करता येत होती. जर कोणी आजारी पडलं असेल त्याच्यावर उपचार तिला करता येत होते. आता आपण आजारी पडलो तर आपला पण उपचार करता येत नाही, आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतं. का? आपल्याला तर ते माहीतच नाही, आपण त्याची कधी माहितीच करून घेतली नाही. म्हणजे एक व्यक्ती एक माणूस सगळ्या गोष्टी करू शकतो, फक्त आपली शिकण्याची तयारी असली पाहिजे. जोपर्यंत आपण शिकत नाही, जोपर्यंत आपल्या मनाची तयारी होत नाही तोपर्यंत आपण कोणतीच गोष्ट शिकू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपले देव आहेत किंवा जे आपले पोथ्या आहेत, पुराणं आहेत, जे शास्त्र आहे, त्या शास्त्रांमध्ये पण सांगितलं की जे मी तुम्हाला बोलतेय ना ते मी श्रेष्ठ नाही, तुम्ही ऐकणारे श्रेष्ठ आहात. म्हणजे आपल्या शास्त्राने सुद्धा श्रवण भक्ती श्रेष्ठ सांगितली. जर तुम्ही ऐकणारेच नसता आपण कोणाला सांगितलं असतं? ऐकणाऱ्या व्यक्तीला जास्त महत्त्व दिलेले. म्हणून पण आपण काय करतो, एका कारणाने ऐकतो आणि एका कारणाने सोडून देतो. जे आपण चांगलं ऐकलेलं आहे ना ते हृदयामध्ये साठवून ठेवायचं. ज्या काही चुकीच्या गोष्टी आपल्या कानावर पडल्या असतील, शिव्या असेल, कोणी वेडेवाकड्या बोललं असेल, आपल्याला आपल्या वेगळ्या नावाने हाक मारली असेल, ते एकाने ऐकायचं आणि एकाने सोडून द्यायचं. पण चांगल्या गोष्टी नेहमी हृदयात साठवून ठेवायच्या, जे तुम्हाला आयुष्यभर पुरणार असतील, जे आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्या सोबत राहतात. म्हणून आपल्याला चांगलं वागता आलं पाहिजे, चांगलं बोलता आलं पाहिजे, हे पहिलं आपल्या मनावर बिंबवायचं. दुर्वांच्या आजीचे घरातील रोजचे काम म्हणजे भाजी चिरण्याचे असे, लहान मुले मुली असली तर ती खेळावयाची, हेही काम असे. त्या दिवशी आमच्या घरी भाजणी करायची होती. भाजी दळताना जाते जड जाते, आजी हात लावेल या भरवशावर आईने भाजणी काढण्याचे ठरवले होते. आता गोष्टीला सुरुवात झाली. परंतु आजी जरा लहरी होती. आदल्या दिवशी तीच म्हणाली होती, उद्या करू हो भाजणी. परंतु उजाडात आजीला खऱ्यांकडून बोलावणे आले. खऱ्यांकडे आजीचे दूरचे माहेरचे नाते होते. मधून मधून ती त्यांच्याकडे जात असे. बाकी आजी म्हणजे गाव आजी होती. सर्वांकडे तिचा घरोबा व सासरी जाणे तिला बोलवत असत. घऱ्यांच्या घरी काही पापड घालण्याचे काम होते म्हणून आजीला तिकडेच जावायला वगैरे. पण पापड घालण्यास बोलवण्यासाठी तो मनुष्य आला होता. आजीने त्या माणसाला येते तू जा असे सांगून पाठवले. आता श्यामच्या आईनं आजीला बोलवलं होतं आणि श्यामच्या आईनं भाजी दळण्यासाठी म्हणजे
बोलून घेतलेलं असताना आजी हो म्हणाली होती, मी तुमच्याकडे येईल, आपण उद्या भाजणीचं ते सगळं काम आपण करून घेऊया. पण आजीचं कसं होतं, तो आजीचा स्वभाव होता. जसं लहान मुलं हट्टी असतात तसं म्हातारी माणसंही हट्टी असतात. मग जसं आजीला गावातून बोलवणं आलं, दुसऱ्यांनी खऱ्यांच्या घरून तिला बोलवणं आलं, त्यावेळेस आजीने त्यांना येते म्हणून सांगितलं. आजी विसरून गेली की आपला श्यामच्या घरी आपल्या भाजणीसाठी जायचं आहे. आईला राग आला. आता भाजणी कशी होणार, जाते कशी मी एकटी ओढणार, ज्यात आईला प्रश्न पडला. जे जात्यावरती जी भाजणी करायची होती, जाता मी एकटी ओढणार कशी, मी एकटी करणार कशी. आजी तर येते म्हणाली होती पण आलीच नाही. आई आजीला म्हणाली, तुम्ही जाणार, येथे भाजणी कशी होईल, मी काय पत्करा घेतला आहे. जुन्या लोकांचं बोलणं कसं असतं मी काय पत्कर घेतला आहे की काय तुझ्या कर्माचा, वागवा म्हणे. आता आजी म्हणते हे काम करायचं, हे काम मी केलंच पाहिजे असं थोडी येतं. मी येते म्हणलं मग मी आलंच पाहिजे का, मी नाही आलं तर चालणार नाही का, तुझं तू काम करू शकते ना. म्हणजे जसं आपण आपल्या घरामध्ये उलट बोलत असतो, पण आजीचा स्वभाव तसा नव्हता. आजीची गुणी होती ती वयानं मोठी असल्यामुळे ती हक्कानं प्रेमानं पुढच्या माणसाला सांगू शकत होती की हे तुझं तू काम कर. पण यातून आपण काय शिकायचं, ज्या वेळेस आपण लहान आहोत, आपल्या घरातली मोठी माणसं ज्या वेळेला आपल्याला काम सांगतात त्यावेळेस असं आपण म्हणायचं का, मी नाही करणार, तुमचं काम तुम्हीच करा, दीदीला पाणी आणायला सांगा, दादाला पाणी आणायला सांगा, मी देणार नाही, असं करायचं नाही. त्यातला चांगला भाग आपला घेण्याचा म्हणजे जो कोणी आपला जे सांगत असेल ते आपण ऐकलं पाहिजे, त्याला उलट आपण बोललं नाही पाहिजे. आता श्यामची आई म्हणते भाजणी कशी होईल, माझ्याने नाही ओढवत जाते. कारण श्यामची आई सतत आजारी असायची. श्यामच्या आईला काही काम करता येत नसायचं. समजलीस, आजी मोठ्याने बोलू लागली. आईलाही चेव आला, संतापली ती. म्हणे ओढवत नाही तुम्हाला, लोकांकडे काम करायला शक्ती आहे, घरी एवढे हात मोडतात, साऱ्या गावाने चांगले म्हणायला हवे ना, परंतु येथे हात लावतील तर शपथ, येथे काम कराल तर बाटाल. जशा येथे जरा हात लावायला हात दुखतात, येथे घरी आई ग बाई ग, परंतु लोकांकडे उभे राहून पोहे कांडाल व कमरेवर हांडे घेऊन पाणी भराल, ढोंग आहे सारे तुमचे ढोंग. आता आजीला राग आला, कारण आजीला दुसऱ्याकडे काम करायला जायचं होतं. त्यामुळे आजी आता श्यामच्या आईलाच बोल लावत होती, श्यामच्या आईलाच रागावून बोलत होती. हो करणार, लोकांकडे काम करणार, तू कोण मला बोलणार, मी का तुझ्या घरचे खाते आहे, माझे शेत आहे, तू मला यशोदे असे बोलत जाऊ नकोस, हे माझ्या कामा येणार नाही. म्हणे लोकांकडे काम करतात, तुम्हाला असतील लोक, मला नाही कुणी लोक. जशी तुम्ही तशीच खऱ्यांकडची खऱ्यांकडची ढोंगी कोणाला ग म्हणतेस, ढोंगी असले नव्हते बाई कधीच कोणाचे ऐकून घेतले बोलणे, फारच शेफारलीस तू. आजी भांडू लागली. आता दोघींच्या मध्ये भांडण सुरू झालं. कशावरून भांडण सुरू झालं, कामावरून भांडण सुरू झालं. श्यामच्या आईनं आजीला कामासाठी बोलवलं. आजी श्यामच्या आई सोडून दुसऱ्याकडे कामाला जायला लागली. मग काल कशाला सांगितले उद्या करू भाजणी म्हणून, मी तयारी केली, जाते धुवून ठेवले, परंतु आयत्या वेळी तुमचा पाय आपला तिसरीकडे, दुसऱ्याला तोंड कशी पाडता येते तुम्हाला, आम्ही मेले मरमर करावे तर तुम्ही जरा हातही लावू नये का. आई म्हणाली, मी का हात लावित नाही, शर्त आहे बाई तुझ्या बोलण्याची, नाही जात खऱ्यांकडे. हो तुझ्या डोळ्यात खुपत असेल तर नाही जात, जगाने चांगले म्हणावे म्हणून मी हापापले, होय बाई तू चांगले म्हण. म्हणजे ह्यातून सांगण्याचं एक मर्म काय येतं, आपला पण असं वाटतं ना की आपण आईला चहा दिला, आईला पाणी नेऊन दिलं, आई आपल्याला छान म्हणेल, आई आपला चांगलं म्हणेल, आई आपलं कौतुक करेल, आई आपल्याला चॉकलेट बिस्किटला पैसे देईल. म्हणजे आपण आपल्या मनामध्ये हेतू ठेवून आपण पाहत असतो, आपण आपल्या मनामध्ये एक भावना ठेवून आपण आपल्या आई वडिलांचं काम करत असतो. मग तसंच आजी सांगते की जगाने मला चांगलं म्हणावं म्हणून मी कधी कोणाचं काम करत नाही, की मला ते काम करावंसं वाटतं, त्याच्यामुळे मला 4 पैसे मिळतात म्हणून मी ते काम करायला घेते. मित्रांनो, पुष्कळ लोकांचे असे स्वभाव असतात की ते घराबाहेर फार साळसूद असतात, दुसऱ्याकडे ते 4 धंदे करतील परंतु घरी इकडची काळी तिकडे करावयाचे नाही. आता हा मुद्दा आपल्यासाठी त्यांनी काय सांगितलं, पुष्कळ लोक असे असतात, श्याम म्हणतो की ते घरामध्ये काहीच करणार नाही, पण घराच्या बाहेर गेले ना सगळ्यांना मदत करणार, सगळ्यांशी प्रेमाने वागणार, सगळ्यांशी प्रेमाने बोलणार, प्रत्येकाची मदत करणार, पण घरी मात्र साधी विचारपूसही करणार नाही.
मग आपल्यापैकी बऱ्याच जणांचं असंच होतं, आपण घरात आईचं ऐकत नाही, बाबांचं ऐकत नाही, जे मोठी माणसं आहेत त्यांचं कोणाचं ऐकत नाही, जे आजी आजोबा असतील किंवा आपलं दादा बहीण भाऊ कोण असेल त्यांचं आपण ऐकत नाही. पण शेजारच्या काकूंच्या घरी गेलं, त्यांनी सांगितलं की आपण लगेच ऐकतो, बरोबर की नाही. त्यांनी एखादं काम सांगितलं, जा रे मग दुकानातून हे सामान आणून दे, आपण पळत पळत जाऊन सामान आणून देतो. तेच आपल्या आईने सांगितलं तर ऐकतो का रे आपण? काय म्हणतो आईला आपण? मी नाही जाणार. काय म्हणतो? मी नाही जाणार, मला नाही सांगायचं काम, हो की नाही. छोटी बहीण तिला सांगतो, तिला सांगायला लाव. छोटी बहीण म्हणते त्याला सांग, त्याला सांग. पण दुसऱ्याने काम सांगितलं, आपण किती पळत पळत जाऊन करतो. तेव्हा म्हणतो का बाहेर पाऊस चाललाय, मी भिजून जाईल, मला ताप येईल, मला सर्दी होईल, तेव्हा आपण करतो का? नाही. का? पण आपल्या मनामध्ये एक इच्छा अशी असते की त्यानं मला चांगलं म्हणावं, समोरच्या व्यक्तीनं आजूबाजूच्या लोकांनी मला चांगलं म्हणावं, हा भाव आपल्या मनामध्ये असतो. परंतु इतरांनी आपलं कोणी चांगलं म्हटलं काय नाही म्हटलं काय काही फरक पडणार नाही. पण आपली घरातली माणसं जेव्हा आपल्या सोबत असतात, ती जेव्हा आपल्याला चांगलं म्हणतात ना, म्हणजे आपण योग्य मार्गावर आहोत, म्हणजे आपण योग्य ट्रॅकवर आहोत. त्यामुळं दुसऱ्यांनी चांगलं म्हणावं म्हणून कधी करायचं नाही. हा, तुम्हाला वाटतं मी माझ्या आईची मदत करतो तशी मी या काकूंची मदत केली पाहिजे, तर जरूर करायचं. पण कोणी आपल्याला चांगलं म्हणावं तर ह्या हेतूसाठी कधी काम करायचं नाही. लोकांच्या स्तुतीला, बाहेरच्या जगाच्या स्तुतीला मनुष्य लालचावलेला असतो. प्रत्येकाला वाटतं, तुम्हीच नाही, लहान असू द्या मोठा असू द्या, प्रत्येकाला असं वाटतं मला कुणीतरी चांगलं म्हणावं, माझं कौतुक करावं, माझं गुणगान गावं. पण आपलं या मनुष्य देहाचं किती जरी गुणगान केलं तर आपल्यामध्ये फक्त अहंकाराची भावना वाढीस लागते. मग मला चांगलं म्हणतात, मला सगळं येतं, मग आपण कोणाचं ऐकून घेत नाही. मग ही अहंकाराची भावना वाढीस लागू नये म्हणून आपण काय केलं पाहिजे की आपण प्रत्येक गोष्ट आनंदाने करायला घेतली पाहिजे. घरच्यांना तळमळ, आता हा मुद्दा तुमच्यासाठी पण आहे. घरच्यांना तळमळत ठेवून तो बाहेरच्यांचे दुवे घेण्यासाठी जात असतो. हे त्याचे करणे प्रेमामुळे नसते तर स्वार्थामुळे असते. आता सांगितलं तुम्हाला, हे जे करणं आहे ते प्रेमापोटी आहे का? राहू दे, नीट बस, नीट बस, नीट बस. आणि नीट ऐकून घ्या, विचारणार आहे तुम्हाला काय शिकायला मिळणार आहे. ठीक आहे, थांब, ठीक आहे. म्हणजे यामध्ये काय सांगितलं, सगळ्यांनी आपली स्तुती करावी, त्यासाठी आपण जर करत असेल ते आपण प्रेमाने करतो का? नाही करत. कोणीतरी आपल्याला चांगलं म्हणावं, आपला स्वार्थ आहे त्याच्यामध्ये. सगळ्यांनी म्हणावं ऋषभ किती छान आहे, ऋषभ किती गोड आहे, ऋषभ काम करणार. ऋषभला म्हटलंच नाही आपण की तू छान आहे की काय, तो उद्या कामच करायला येणार नाही. तो म्हणजे जाऊ द्या, ह्यांचं किती काम करते, आपल्या कुणीच चांगलं म्हणत नाही, कशाला आपण काम करायचं. म्हणजे आपल्या मनामध्ये काय तयार झालाय? स्वार्थ तयार झालाय. आणि हा तयार झालेला स्वार्थ बाळांनो, जसे तुम्ही मोठे होत जाल तसा तो वाढत राहतो. आणि हा वाढलेला स्वार्थ आपला सर्वात जास्त दुःख देतो. मग आपला दुःखी व्हायचं नसेल, तुम्ही आता इतके छान आहात, इतके आनंदी आहात, जर तुम्ही आमच्या एवढे होत जाल ना, तुम्ही दुःखी 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 होत जाणार. का? तुमच्या अपेक्षा वाढल्या, तुमच्या मनातला स्वार्थ वाढला. आईने खाऊ जर आणला असेल, मलाच जास्त मिळायला पाहिजे, दादाला नको, दीदीला नको, आई मला जास्त दे, 2 लाडू मला दे, त्यांना 1च लाडू दे. हा मनाचा स्वार्थ झाला. आपण कधी म्हणतो का नाही आई तू 2 लाडू खा, दीदीला पण 2 लाडू दे आणि मला 1च दे. कोण असं म्हणतं बरं? आई तू 2 लाडू खा, दीदीला पण 2 लाडू दे, दादाला पण 2 लाडू दे, बाबांना पण 2 दे, मला 1 दिला तरी चालेल बरं का. आपण काय करतो? सगळं माझ्याकडे दे, मी वाटणार नाही की नाही. हा भाव म्हणजे हा कशाचा भाव आहे बाळांनो? स्वार्थाचा. मला मिळालं पाहिजे, काही असू द्या, पाणी असू द्या, चहा असू द्या, बिस्किट असू द्या, चॉकलेट, कॅडबरी, खाऊ वस्तू असू द्या, काही असू द्या, घरी असेल, शाळेत असेल, जे काय ते मला मिळालं पाहिजे. सगळ्यात जास्त वस्तू माझ्याकडे असल्या पाहिजे, इतरांकडे असल्या नाही पाहिजे. ह्याला स्वार्थ म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? स्वार्थ. आणि जोपर्यंत हा स्वार्थ आपल्या मनामध्ये आहे तोपर्यंत आपण चांगला माणूस बनू शकत नाही. आपण मोठं होणार, शरीराने आपण मोठं होणार,
अभ्यास केला, उपाधीनी तुम्ही मोठं होणार, तुम्ही एका पदावर पण जाल, जे तुला पोलीस बनायचे, तुम्हाला कोणाला टीचर बनायचं, कोणाला कलेक्टर बनायचं, कोणाला डॉक्टर बनायचं, वकील बनायचं, तुम्ही सगळं बनणार. पण एक चांगला माणूस बनण्यासाठी आपला संस्कार लागतात, आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद लागतात. जगाने नाही दिले तरी चालतील, पण आपल्या घरातले आई वडील आणि आपले शिक्षक फार महत्वाचे असतात. त्यामुळे आपण जे काही करणार, घरातलं काम असू द्या, प्रेमाने करा. माझ्या आईची मला काळजी वाटते, आज माझी आई दमली असेल, प्रेमानं आईला मदत करा, प्रेमानं आईचे हातपाय दाबायला घ्या, वडिलांची सेवा करा, पण ही प्रेमानं करा. कोणी सांगतंय म्हणून नाही आणि आपला कोणी चांगलं म्हणावं म्हणून तर मुळीच करायचं नाही. पुढे तेच आलं, वाहवा मिळावी म्हणून असते आणि म्हणून ते त्याज्य होय. त्याज्य म्हणजे काय, ती गोष्ट करायची नाही. जर आपल्याला कोणी चांगलं म्हणावं यासाठी करत असेल ना, तर ती मुळीच करायचं नाही. ते गोष्ट केल्याने फक्त आपल्या मनाला दुःख प्राप्त होतं. माझ्या आईच्या म्हणण्यातच बरीच अतिशोक्ती असली तरी त्यात थोडे तथ्यही होते. आता श्याम सांगतो, माझ्या आई जे तुम्हाला आता एवढं सगळं सांगतेय त्यात अतिशोक्ती आहे, ती वर चढवून सांगतेय, पण त्यात छोटस एक तथ्य पण आहे की आपण इतरांचं करताना फक्त प्रेमाने करायचं. त्यानं माझं परत पुन्हा करावं यासाठी करायचं नाही. त्यानं करो अगर न करो, पण मी त्याची मदत करणार. माझ्या आईनं माझं करतेच माझी आई, पण मी त्यांची सेवा करणार. कारण आई वडील मुलांना कधी टाकत नाही बाळांनो, पण मुलं मात्र आई वडिलांची कधी सेवा करत नाही. मग आपल्याला त्या गोष्टीतून एकच शिकायचे, आपल्यासाठी सगळ्यात पहिलं दैवत आपले आई वडील असणार आहे. आई व आजी यांची भांडणे अशी नेहमी होत असत. ते काही नवीन नव्हते, परंतु त्यांचे भांडण फार वेळ टिकत नसे. सगळ्यात महत्वाचे, भांडण होत नाही का, होतात. जी हक्काची आणि प्रेमाची माणसं आहेत त्यांची भांडण होतात, पण ती फार वेळ राग धरून बसायचं नाही, चिडून बसायचं नाही, रुसून बसायचं नाही. मध्येच आलेले ते वादळ असे, परस्परांच्या मनात जमलेले विष ओकून बाहेर पडे, घाण बाहेर निघून जाई व पुन्हा मने स्वच्छ होत. वादळ येते ते शांत होण्यासाठी येते, रोग येतात ते शरीरातील घाण जाळण्यासाठी येतात, व मरण येते ते पुन्हा जीवन रस देण्यासाठी येते. किती सुंदर भावना सांगितली या ठिकाणी. ती जी गोष्ट येते ना, आता मी पण आज तुमच्यापर्यंत आले, का बरं आले? एवढ्या वर्षात तुम्ही पण आहात, मी पण आहे, मॅडम पण आहे, पण आम्ही दोघी कधी एकमेकींना भेटलो नाही, कधी एकमेकींना पाहिलं नाही, एकमेकींचं नाव आम्हाला माहित नाही, एकमेकींविषयी आम्ही कधी ऐकलं नाही, पण आज आम्ही दोघी एकत्र आहोत. का? आमचे काही ऋणानुबंध राहिले असतील, आम्ही काय जो आनंदाने कधी जन्मामध्ये जो काही काळ घालवला असेल तो घालवण्यासाठी आज आम्ही पुन्हा एवढ्या वर्षांनी एकत्र आलो. मग हे जे आहे ना, हे चालत राहणाऱ्या गोष्टी असतात, पण ह्या गोष्टीतून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर ते कशासाठी? आता आपल्याला अंगामध्ये ताप येतो, आपल्याला भीती वाटते, मला ताप आला, मला ताप आला, पण आपल्याला ताप येतो म्हणजे आपल्या शरीरातील उष्णता बाहेर कशी पडणार? शरीरामध्ये जी उष्णता साठलेली आहे, ताप आला तरच बाहेर पडेल ना. म्हणून ज्या गोष्टी येतात ना, त्या चांगल्यासाठी येतात, हे लक्षात ठेवायचं. जे काही आता समजा मी मॅडम तर इकडेच येतात, एवढा दिवस झालं, 18 वर्ष झालं त्या एवढा प्रवास करून येतात, मी पहिल्यांदाच येते. मी रडायचं का? अरे मी एवढं लांब जाते, मला लवकर उठावं लागतं, मी एवढं लांब जायचं, तेवढं घरी एवढा उशिरा यायचं, मी रडायचं का? नाही, रडायचं नाही. का? जे होतं ते चांगल्यासाठी होतं, जे होणार आहे तेही चांगल्यासाठी होणार आहे. आणि एक डोकं लक्षात ठेवायची गोष्ट बाळा, तुम्ही लहान आहात तरी तुमच्या मनाला सांगायचं, ए बी चला जाएगा. काय सांगायचं? ए बी चला जाएगा. म्हणजे आता मला खूप आनंदाचे क्षण आहेत, म्हणजे असं वाटतं हे क्षण थांबूच नाही, एवढा आनंद मला झालेला आहे, माझ्या आवडीची प्रत्येक गोष्ट घडत आहे, पण ती पण थांबून राहणारी नाही, ती सुद्धा जाणारी, ती सुद्धा वेळ निघून जाणारी आहे. जसं मला दुःख झालं ते पण काही बसून राहणार नाही, ते पण निघून जाणार आहे. म्हणून जी गोष्ट, कुठली गोष्ट टिकाऊ नाही त्याच्यामध्ये आपण अडकायचं नाही. जे माझ्या आयुष्यामध्ये जे होतं, सुख असेल किंवा दुःख असेल, कधी अपेक्षांची पूर्तता होते, कधी अपेक्षांचा भंग होतो, पण जे होईल ते चांगल्यासाठीच होईल. जे मला मिळेल, जे मला मिळणार आहे त्यात माझं हितच लपलेलं आहे. जर माझं हित नसेल
तर भगवंत ती गोष्ट आपल्याला देतच नाही. जर आपलं त्याच्यामध्ये हित असेल तरच भगवंत आपल्यापर्यंत ती गोष्ट पोहोचवत असतो. एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं. म्हणून ते सांगतात. आता बऱ्याच जणांना भीती वाटते की नाही का, म्हणजे मरणाची भीती वाटते, मरण येईल अशी भीती वाटते. पण मरण येईल कुणी पाहिलं का रे? नाही. तुम्ही तर लहान आहात अजून, पण आपल्याला ही गोष्ट सुद्धा कधी माहीत नाही. मग आपण ज्याला भीतो ते कधी येऊन जातं ते सुद्धा आपल्याला कळत नाही. पण मरण जरी आलं, आता तुम्ही लहान आहात, म्हणजे तुम्ही मोठे होताच ना कधीतरी, त्या योनीमध्ये त्या याच्यामध्ये तुमचा मृत्यू झाला म्हणून तुम्ही या जन्माला आला, बरोबर. म्हणून आपल्या जे काही आपल्या आयुष्यामध्ये नवनवीन गोष्टी घडतात त्या आपल्या हिताच्या असतात. तेवढं लक्षात ठेवायचं. माझी आई शांत झाली. एवढं सगळं झाल्यानंतर ना आता श्याम सांगतो, माझी आई शांत झाली, बोलेनाशी झाली. आजीचे थोडा वेळ सुरूच होते मधून मधून. लोकांकडे म्हणे काम करतात, माझे हात मी वाटेल ते काम करीन. तू कोण माझ्यावर लादणार, सक्ती करणार? तुला का माझा हेवा? मला लोक बोलवतात तर तुला का मत्सर? आता आजी तुम्ही आजीचं काम नाही ऐकलं ना बाळा? जर कोण बोलते बाळ? जर आपण आपल्या आजीचं काम नाही ऐकलं, आपल्या आजीनं आपल्या आईनं खूप सारे कष्ट केलेले असतात. मग एवढे कष्ट केलेले असताना जर आता त्यांचे 20व्याचे दिवस आहेत, आपण जर त्यांना जपलं नाही तर त्यांची चिडचिड होते. ते आपल्याला बडबड करतात, ते आपल्याला रागवतात, पण त्यांचा राग सुद्धा लगेच शांत होतो. तो जास्त काळ त्यांचा राग टिकून राहत नाही. कोणाची आजी अशी आहे रे की खूप रागवते, खूप जोरजोराने मारते, आणि ती महिनाभर बोलतच नाही तुमच्याशी? महिनाभर नाही बोलत नाही. म्हणजे हात खाली घ्या. म्हणजे कसं होतं की आपला आजीचा राग पण लगेच जाणारा असतो, तो काही असा जास्त वेळ राहत नाही. आईचे तोंड बंद झाले म्हणून आजीचेही बंद झाले. थोड्या वेळाने आई आजी जवळ गेली. आता हे तुमच्या माझ्यासाठी आहे बाळा, समोर बघ, हे तुमच्या माझ्यासाठी आहे, नीट ऐका. ह्यातून तुम्ही काय शिकला मला सांगायचं. आईचे तोंड बंद झाले म्हणून आजीचेही बंद झाले. थोड्या वेळानं आई आजी जवळ गेली व म्हणाली, मी चुकले हो, बोलू नये ते बोलले. तुम्हाला मी कोण बोलणार, तुम्ही किती मोठ्या. परंतु अलीकडे या साऱ्या दगदगीने, काळजीने व दुखण्याने मी अगदीच वेंगले आहे. मला नाही राहत सुमार, भान जणू मी विसरले. मी